पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत क्रीडा MCAच्या ठाणे यांनी जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्यानं ठाणे शहर आणि जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. ठाणे शहरात निवासी संकुलं उभारण्याबरोबरच रहिवासी सोसायट्यांमध्ये विविध उपक्रम आणि सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांना क्रीडा MCAच्या ठाणे यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावर सुरू असलेल्या गृहउत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024च्या निमित्तानं यंदा प्रथमच ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्वच्छ सोसायटी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येनं ठाणे शहरातील सोसायट्या सहभागी झाल्या होत्या, असं क्रीडा MCAचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रदर्शनात रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांचं कौतुकही करण्यात आलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याबरोबरच माजी अध्यक्ष अजय आशर हे देखील उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकाच्या सोसायटीला 75,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000 तर तृतीय क्रमांकाला 25,000 आणि उत्तेजनार्थ विजेत्या सोसायटीला 11,000 रुपये पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विजेत्या सोसायट्यांमध्ये ठाणे शहरमध्ये प्रथम श्रवण AB सोसायटी, द्वितीय रुस्तमजी अजुनो सोसायटी तर तृतीय शुभारंभ फेज 2, उत्तेजनार्थामध्ये स्वास्तिक पाम सोसायटी, फेरीटेल T1, सेंट्रम IT पार्क, रहेजा गार्डन, दोस्ती ग्रेरिया सोसायटी. ठाणे जिल्ह्यामध्ये तृतीय मोहन हायलँड सोसायटी तर उत्तेजनार्थ शंखेश्वर नगर A1 ते A9 अशी सोसायट्यांची नावं आहेत. येत्या काही वर्षात ठाणे शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासालाही वेग येणार आहे. त्या दृष्टिकोनातून क्रीडा MCAच्या ठाणे यांच्या वतीनं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात पुनर्विकासाच्या विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ॲडव्होकेट प्रसन्न माटे, साकार आर्किटेक्ट्सचे वास्तुविशारद मकरंद पारंगे आणि ॲम्बियन्स डिझाईनचे वास्तुविशारद मकरंद तोरसकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं. या परिसंवादाला ठाण्यातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. क्रीडा MCAच्या ठाणे यांच्या वतीनं ठाण्यातील प्रॉपर्टी प्रदर्शनात विविध अद्ययावत गृहसंकुलांची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट संदर्भात माहिती देणारे परिसंवाद आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. याला घर खरेदीसाठी इच्छुक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून नागरिकांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देऊन स्वप्नातील घरांची खरेदी करावी असं आवाहन अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केलं. या कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र फाटक यांनीही भेट दिली. रीडेवलपमेंट इज़ द नीड ऑफ द आवर और मेरी जैसे मैंने बताया बहुत बड़ा इमोशनल इशू हर एक सोसाइटी के साथ होता है और मेरी तो चेयरमैन और सेक्रेटरियों से गुजारिश है कि पहले खुद इंट्रोस्पेक्ट करके पूरी तैयारी कर ले, अच्छे तज्ञ रखे और डोंट गो फॉर H1 और L1, ये कॉन्सेप्ट नहीं ठीक है. आपको जो भी डिसीजन लेना है आपको सोचना है कि आपके डिसीजन पे पूरे जो रहवासी है उनका भरोसा होता है. इस भरोसे को आपको पार लगाना है. तो जो भी चेयरमैन सोसाइटी कमिटी उनका बहुत बड़ा योगदान होता है, उसमें पूरा उत्तरदायित्व उनका होता है, डिसीजन मेकिंग उनका होता है. तो दे हैव टू प्ले वेरी बिग रोल और रूल्स रेगुलेशंस अभी सब फेवरेबल है. तो दिस इज द राइट टाइम फॉर रीडेवलपमेंट ऑल्सो. जो भी बिल्डिंग 30 साल से ज़्यादा हो गया है, खराब परिस्थिति में है, उनको रिडेवलपमेंट करने का एक बहुत अच्छा मौका है. आमच्या दोन महत्त्वाचे मुद्दे आहे. एक गुड गव्हर्नन्स, म्हणजे सोसायटीने सगळे फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी, सगळे फॉर्म वगैरे जो असते अकाउंट्स वगैरे ठेवायच्या आणि क्लीन ठेवायचे. ते दोन नेक्स्ट इयर म्हणजे दुसरा हे फर्स्ट वर्ष होता तर आम्हाला माहिती नव्हता की किती आम्हाला रिस्पॉन्स भेटणार, पण तरी पण आम्हाला 212 सोसायटीला रिस्पॉन्स केलेला आहे. नेक्स्ट टाइम मी एक्सपेक्ट करतो की 1000+ सोसायटीला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स येईल आणि मोठ्या प्रमाणे म्हणजे फिल्मफेअरमध्ये कसं अवॉर्ड होते तसा प्रमाणाने तेच स्टेजवरती आम्ही अवॉर्डचे आयोजन करू. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच
1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असं आव्हानच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखांना भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात. ठाणेकरांनी खूप प्रेम दिले. गद्दार गेले परंतु ठाणे शिवसेनेचंच राहिलं आहे. सध्या खोटे बोला परंतु रडून बोला अशी नवीन फॅशन झाल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. रडायचं आणि जे पाहिजे ते मिळवायचं असं अनेक वेळेला आपण पाहिलं आहे. काल देखील ते रडले. तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात परंतु माणूस म्हणूनही अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. भाजप 8 टाकेल म्हणून 20 मे 2022ला तुम्ही रडले होते असंही त्यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व दिलं त्या व्यक्तीचे वडील पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केला. तुमच्या डोक्यावरच्या गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला तेवढा कुणाला दिला नव्हता परंतु तुम्ही विश्वासघात केलात. महाराष्ट्रात नवा उद्योग 2.5 वर्षात आला नाही. रोजगार नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले. मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. जाहिरातींवर खर्च होतो. येथे विकास स्वतःचा कंत्राटदार यांचा होतो परंतु सामान्य नागरिकांचा विकास होत नाही. दुकानदारांकडून वसुली केली जाते. यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही परंतु शेतात 2 हेलिकॉप्टर उतरतात. हे शेती पण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. वरती घ्या आपला बस रोल 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 अक्षय रोल. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ठाण्यात सुद्धा शिवसैनिकांनी तुम्हाला आज पाठिंबा दिलाय. काय सांगाल? आपण मागच्या आठवड्यातून पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या संख्येत लोकांनी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला. एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे. यांच्याच सोबत आपण जर बघितलं तर दौरे करताय तर ठाण्यात परिवर्तन होईलच वाटतं. ठाण्यात म्हणजे आता विचारायचं ते परिवर्तन नाही पण जे इतर खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल. देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. अजितदादांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या. त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुद्धा लोक जी भाषण सुरू झाले ते निघून जात होते. काय सांगाल? मला वाटतं त्यांचं तर बघितलं नाही मी पण काल आपण पाहिलं असेल जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते. अक्षरशः पळून जात होते. कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची ती सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय आहे ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. महाराष्ट्र भूल थापांना बळी पडणार नाही आणि खोटं ऐकून घेणार नाही. सर आपण मगाशी ज्यावेळी भाषण केलं पहिलेच भाषण त्यावेळी पुन्हा एकदा चॅलेंज दिलेलं आहे. याच्या आधी देखील आपण चॅलेंज दिलेलं होतं. आपण समोर चॅलेंज स्वीकारण्यासारखी लोक पाहिजेत. मी त्यांना गेले 2 वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या. आता निवडणुका जवळ आल्या. 2 वर्षाचं त्यांनी दिला असता तर कुठेतरी मजा आली असती. महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं
पण आज आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारलंय ना काहीच. आता महानगरपालिका पण निवडणुका 2-2.5 वर्ष घेतल्या नाहीत. तर आपण आपलं निश्चित झालंय का कोपरी पाचपकारी? मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात उतरलेला होता, जल्लोष दिसत होता, एक उत्साह दिसत होता, जिद्द दिसत होती, ताकद आहे ती आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिसेल. तुम्ही मगाशी थोड्या भाषणात पुन्हा एकदा उल्लेख केला की या आधी सुद्धा गद्दारी मी 2 वर्षात येतोय त्यांना. पण हा ते गद्दारीचं तर सगळ्यांना माहिती आहे, ते शेतीबद्दल पण माहिती आहे त्यांना. सर आज ठाणे में दौरा किया है आपने जिस तरीके से. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अब्दुल कलाम मैदानात मुनावर फारुक याचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान यावेळी मुनावर फारुकला पाहण्याकरिता त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसंच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनीही संधीचा फायदा यावेळी उचलला. कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली. तर कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं यावेळी गोंधळही उडाला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी काहींवर लाठीचार्ज केल्याचंही यावेळी दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वतीनं त्यांना अभिवादन आज करण्यात आलं. महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाचा आरंभ राज्यगीतानं करण्यात आला. तसंच महापालिकेच्या सुरक्षा दलातील आरक्षक योगेश्वर विस्पुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडाही सादर केला. या कार्यक्रमासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीचा निनाद करून महाराजांना सन्मानाचा मुजरा केला. तसंच कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि महापालिकेचे अधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारही उपस्थित होते.